नमस्कार मंडळी, वेलकम टू फिरादीच्या मायला. मी रेश्मी स्वागत करते तुमचं महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीच्या एपिसोड नंबर 8 मध्ये. तर मंडळी, आता होळीचा सण येतोय आणि होळीचा सण हा पुरणपोळीशिवाय अपूर्ण आहे. त्याचमुळे स्पेशल पुरणपोळी थाळी ट्राय करण्यासाठी आम्ही आलो आहोत वसई इकडच्या ब्रोस्टन्स किचन कॅफे मध्ये. बरं, हे नाव थोडंसं इंग्लिश असलं तरी इकडचा मेन्यू अगदी मराठमोळा आहे. त्याच्यामुळे इकडचा मस्त मराठमोळा मेन्यू ट्राय करण्यासाठी आम्ही इथे आलो आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मंडळी, आम्ही 500 सबस्क्रायबर्सचा आकडा कंप्लीट करत आहोत. त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या ह्या इंटरेस्टिंग एपिसोडला सुरुवात करूया. सर्वात पहिली मी ट्राय करणार आहे ही पुरणपोळी थाळी. तर ही बघूनच तुम्हाला समाधान वाटतंय ना. छान अशी कलरफुल थाळी आहे. या थाळीमध्ये ह्या लोकांनी दिल्या आहेत ह्या 2 अशा गरमागरम पुरणपोळ्या. इतक्या लसलुशीत पुरणपोळ्या आहेत ना ह्या. त्याचबरोबर आहे हे मस्त घरचं असं साजूक तूप. दुधाची अशी वाटी आहे ही, थोडीशी कोमट. कटाची आमटी, कुरडया, पापड आणि ह्या भज्या आहेत गरम गरम कांद्याच्या आणि भात. मस्त आपण ही सुरुवात करणार आहे. आता पुरणपोळी अर्थातच पहिली पुरणपोळी. पहिल्या ह्याच्यावर तूप. मस्त ह्या पुरणपोळी तुपाची धार मी सोडलेली आहे. आणि आता वाव, अप्रतिम आहे. टेक्स्चरच याचं खूप भारी आहे. वा वा वा. मी नुसती खाणार आहे ही. अजिबात हॉटेलची अशी वाटत नाही आहे पुरणपोळी. खूपच आपण जशी घरी करतो ना होळीला, अगदी तशी घरगुती पुरणपोळी आहे. मस्ट ट्राय. ती भजी पण छान अशी इंटरेस्टिंग वाटते. छोटीशी भजी ट्राय करते. कांदा भजी पण अप्रतिम आहे. खूप टेस्टी आहे. आम्हाला भजी आवडते. आता एक राहिलंय ते म्हणजे ही कटाची आमटी. आमटीचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही आणि कलर सुद्धा उत्कृष्ट रंग आणि टेक्स्चर आहे आमटीचं. अगदी हसतशीत आमटी आहे, अप्रतिम चवीला. तर नुसती ही कटाची आमटी छान लागते. आता लोकांनी भात पण दिलाय थाळीमध्ये पूर्ण. तर बघूया भातासोबत कसं लागते ही. थोडी माइल्ड चव होऊन जाते जेव्हा आपण भातासोबत ही आमटी ट्राय करतो तेव्हा. अदरवाईज जर तुम्ही नुसती पिणार असाल तर छान झणझणीत आहे हे. मस्त आहे. पुरणपोळ्या सुद्धा छान दोन्ही बाजूने अशा खरपूस भाजलेल्या आहेत. अगदी घरगुती टच आहे या पूर्ण थाळीला. फुल मार्क्स, 100 पैकी 100. नक्की ही थाळी ट्राय करायला इकडे या. तर आता पुरणपोळी थाळीसोबत इथे त्यांच्या मेन्यूमध्ये बाहेर आमरस पुरी असा एक मेन्यूमध्ये ॲड केलेलं होतं. तर म्हणून मी ते मागवलं. बिकॉज आता आंब्याचं सीझन चालू होईल. तर बघूया इथे आमरस पुरी कशी आहे. पुऱ्यांची साईज तुम्ही बघू शकता. इथे 4 पुऱ्या दिल्या आहेत आणि पुऱ्यांची साईज तर एकदम वा वा भारीच आहे आणि छान आहेत. एकदम अशा नरम नरम फुगलेल्या पुऱ्या आणि सोबतच हा आमरस. आणि त्याच्यावरती हे तुळशीचं पान ठेवलं आहे त्यांनी. आता ही मस्त गरमागरम फुगलेली टम्म फुगलेली पुरी आणि हा आमरस. भारी आहे टेक्स्चर आमरसचं पण. म्हणजे हे खायचं आणि निवांत झोपून जायचं दुपारचं आणि काही नाही. म्हणजे या हॉटेलचा ॲम्बियन्स असा नॉर्मल अशा रेस्टॉरंट टाईप असला तरी ह्या थाळ्या इथे स्पेशल का आहेत
हे मला माझ्या स्वादावरूनच कळत असेल की खूपच अप्रतिम आहे, अगदी घरगुती आहे. प्लीज प्लीज मस्ट ट्राय. तर मंडळी, तुम्ही इथे काहीही ट्राय करा, अगदी चिकनपासून माशांपर्यंत ते पुरणपोळीपासून उकडीच्या मोदकापर्यंत सगळं काही इथे अप्रतिम आहे. त्याच्यामुळे या हॉटेलला नक्की भेट द्या. असंच आमच्यावरती भरभरून प्रेम करत राहा, म्हणजे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना हॅपी होली.